आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन लाखो रुपयांचा पगार मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या काही विद्यार्थ्यांना शॉक दिलाय तो फ्लिपकार्ट कंपनीनं। पण आता फ्लिपकार्टलाच दणका देण्याची तयारी आयआयटीएन्सनं चालवली आहे। डिसेंबर 2015 मध्ये आयआयटी प्लेसमेंटमधून लाखो रुपयांची सॅलरी पॅकेज मिळालेल्या 9 विद्यार्थ्यांना सध्या फ्लिपकार्टनं मोठं टेन्शन दिलंय। या विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं, पण अजून कंपनीत रुजू करून घेतलेलं नाही। आधी ठरल्यानुसार जून 2016 मध्ये हे विद्यार्थी फ्लिपकार्टमध्ये जॉईन होणार होते, पण फ्लिपकार्टनं आता ही जॉईनिंग डेट डिसेंबर 2016 पर्यंत पुढे ढकलली आहे। हा विद्यार्थ्यांचा विश्वासघात असल्याचा आरोप आयआयटीनं केलाय। नुकसान भरपाईपोटी 1.5 लाख रुपयांचा बोनस फ्लिपकार्ट देणार आहे, पण 6 महिन्यांच्या तुलनेत ही किंमत कमी असल्यानं नाराजी व्यक्त होतीये। कॉम्पनसेशन वो बहुत कम है एज कम्पेयर्ड कि आपको जो कॉम्पनसेशन जो सैलरी ऑफर किया गया है उसके अकॉर्डिंगली 6 महीने का 5-6 महीने का कॉम्पनसेशन वो बहुत कम है। इतर कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या ऑफर्स सोडून विद्यार्थ्यांनी फ्लिपकार्टची निवड केली। यापैकी अनेकांना एज्युकेशन लोन भरायचंय, त्यामुळे त्यांचा संताप वाढलाय। तर दुसरीकडे फ्लिपकार्टनं कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय। फ्लिपकार्टने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार फ्लिपकार्ट या कंपनीचं गेल्या काही महिन्यापासून पुनर्रचनेचं काम सुरू आहे। व्यवस्थापकीय पुनर्रचनेचं काम या कंपनीचं सुरू असल्यामुळे जून 2016चे सर्व जॉईनिंग्स कंपनीने डिसेंबर 2016 पर्यंत पुढे ढकललेले आहेत आणि याची भरपाई म्हणून फ्लिपकार्ट विद्यार्थ्यांना 1.5 लाख रुपये सुद्धा देणार आहे। या दिरंगाईची मोठी किंमत फ्लिपकार्टला मोजावी लागू शकते, कारण यापुढे आयआयटी प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी फ्लिपकार्टला न बोलवण्याचा निर्णय आयआयटी घेणार असल्याचं समजतंय। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।